सारखी परमेश्वर रूप येती, ज्याच्या वाटे चित्ती ते करीतासी स्वामी भक्ती जन हसती. तयाचे त्यावेळी मंगळ वेड्यात बाप्पा बसप्पा गेले राहता, दारिद्र्य पीडित बहुत दीन स्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी. 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरता फिरता सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर इतिराज कंटक अवश्य करुणी अतियेवरी केले शयन. ऐसे नवल देखून या लोटांगण घालिले अंतरी. पटली खुन येती ईश्वराची पूर्ण म्हणून या सुखे शयन. कंटक्षरे केले अष्टभावी दाटोनिया माथा देवी चरणी. म्हणे कृपा कटाक्षाने करून या दासाकडे पाहावाय. अष्टभावे दाटून या माता श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षाने करून या दासाकडे पाहावे. स्वामी चरित्राचे स्पर्श होता ज्ञानी आला तो तत्वता खर जोडून या स्वास्थिता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा गणा भक्त पालका पाप दैन्य हरकथा विश्वपते जगद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषिली येतीवर हस्त ठेविले तत्काळ मस्तकी. तयाचे बासप्पा श्रीचरणी मन जडले ते पासून या राहू निश्चित. स्वामी सानिध्य आनंदले जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुणे हसत कुटील जन जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही. तयाचे वेड्याच्या नांदी लागला संसार याने सोडील घरदार विसरला वेडा झाला निश्चित. मग बसप्पा कांत ऐकून यायची वार्ता करीतसे अकांत म्हणे घर बुडवले आधीच आम्ही निर्धार करी. बोल मजुरी करून या करी होतो उपजीवी आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तर बोले तयासी म्हणे सोडून या संसार वेड काय लागले परी. बसप्पा चित्त स्वामी चरणी असा आसक्त जना पवाद न भीती नसे न चाड कोणासे ऐसे लोटले काही दिन. काय झाले वर्तमान ते होऊन या सावधान चित्त देऊन या एकावे. एके दिवशी अरण्य बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोर तप दाटले चित्त चढले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून या चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालले. प्रवेश घोर अरण्य क्रूर पादे ओरडली आदित रात्र अंधारिले. वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी. चरणी रुतती कंटक परी बसप्पा चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडेली वृत्ती देह भाव नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेने अग्री समान. स्पर्श झाला बासप्पा भानावरी आला परीत देखिले सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष झाला अवलोक तो समर्थ दिसत मागे पुढे पाहता तो दिसत समर्पण. पाहुण्या ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयाशी मधुरोक्तरी समर्थ काय बोलेले भिवू नको तू समयी. चितुके पाहिल तितुके घेईन करी अनुमान काही देव तुझे उदेल. ऐसे बोलतास समर्था बसप्पा भय सोडून या त्वरित करी घेऊन या अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून या सर्प त्वरित सत्वर उचलून या घेत तव सर्व. सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर. ग्राम माझे आले बासप्पा हित बैसले समर्थ एका वेळ देऊळी. तेसे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून या पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून या चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाळती त्यासी. बोलती येतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखी करावा संसार तारा पुत्रा पोषणीया आनंदुनिया मानसी. बासप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कोणतेसी. तरी अंतरी चुकावे कृपा होता समर्थासी. वार्ता नुचे देण्याशी याविषयी ही बसप्पा गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसप्पा भक्त संसारात उपभोक्त रात्रंदिन स्वामी समर्थ. मात्र जे अंत्यदरे पाप ताप आणि देणे ज्याचे दर्शन निरसरे जाय ते पद. रात्रंदिन प्रेम विष्णू शंकर द्यावी पुढे कथा सुंदर. स्वामी सुधाचे चरित्र मन करून या स्थिर सदन होऊन या ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदाभाविक परिस्वत पंचाध्याय गोडोध्याय. श्री स्वामी शबोंतु श्री